नमस्कार. कधी विचार केलाय की शेकडो वर्षांपूर्वीचं ज्ञान, अगदी जुनं ज्ञान, आजच्या आपल्या आधुनिक जगातल्या मोठ्या आरोग्य समस्यांवर उत्तर ठरू शकतं? आज आपण बरोबर हेच पाहणार आहोत की भारताचा प्राचीन वैद्यकीय वारसा हा जागतिक आरोग्याचं भविष्य कसं घडवतोय. ऐकायला थोडं अशक्य वाटतं नाही का? पण थांबा, याचं उत्तर खरंच आश्चर्यचकित करणारं आहे. आपण आता एका अशा प्रवासावर निघतोय जिथे इतिहास, विज्ञान आणि भविष्य हे सगळं एकत्र येतं. चला तर मग शोध घेऊया. तर या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात होते एका जागतिक बातमीने. भारताचं जे हजारो वर्षांचं पारंपरिक ज्ञान आहे ना, त्याला अखेरीस जागतिक स्तरावर एक खूप मोठी मान्यता मिळालेली आहे. झालंय असं की नुकतंच जागतिक आरोग्य संघटनेनं म्हणजे आपल्या WHO हैदराबादमधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मेडिकल हेरिटेज म्हणजेच NIMHला एक खास दर्जा दिलाय. आणि हे फक्त एक फॉर्मल अनाउन्समेंट नाहीये. हा तर भारताच्या समृद्ध वैद्यकीय वारशाचा एक जागतिक सन्मान आहे. पण मग प्रश्न येतोच की एवढा मोठा सन्मान मिळवण्यासाठी या संस्थेने नेमकं असं काय काम केलंय तरी? चला, या मान्यतेच्या मागे जे अविश्वसनीय काम आहे ना, त्यावरच एक नजर टाकूया. या सगळ्याच्या अगदी मुळाशी आहे भारताच्या प्राचीन हस्तलिखितांमध्ये दडलेलं ज्ञान. ही फक्त काही जुनी पानं किंवा कागदपत्र नाहीत. नाही, हा तर हजारो वर्षांपासून जपलेला ज्ञानाचा एक अथांग समुद्र आहे, जो आता पुन्हा आपल्यासमोर उलगडला जातोय. आणि इथेच निघंटू हा शब्द खूप महत्वाचा ठरतो. आता निघंटू म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा हा एक एन्सायक्लोपीडिया आहे. पण कशाचा? तर औषधी वनस्पती, खनिज आणि प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांचा. यात प्रत्येक गोष्टीचे गुणधर्म, त्याचे उपयोग सगळं काही अगदी सविस्तरपणे दिलेलं असतं. आणि ह्याच अविश्वसनीय कामाचा एक महत्वाचा भाग म्हणजे सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस म्हणजे CCRASने 15व्या शतकातले दोन अत्यंत दुर्मिळ आयुर्वेदिक ग्रंथ पुन्हा जिवंत केले आहेत. त्यांचं पुनरुज्जीवन केलंय. आणि हे दोन्ही ग्रंथ आहेत ना, ते खूपच खास आहेत. म्हणजे एकाची भूमिका आहे एका एन्सायक्लोपीडियासारखी आणि दुसरा तर जणू काही एखादं मोठं कोड सोडवतोय. इंटरेस्टिंग आहे ना? चला ओळख करून घेऊया यांची. तर हे 2 ग्रंथ आहेत. पहिला द्रव्यरत्नाकर निघंटू. हा आहे एक सर्वसमावेशक ज्ञानकोश. आणि दुसरा आहे द्रव्यनामाकर निघंटू, जो नावांच्या गोंधळातून मार्ग काढणारा एक अत्यंत महत्वाचा गाईड आहे. तर पहिला ग्रंथ द्रव्यरत्नाकर निघंटू हा मुदगल पंडितांनी लिहिला होता, तोही साधारणपणे 1480 साली. विचार करा, हा ग्रंथ म्हणजे औषधी द्रव्यांचा एक संपूर्ण खजिनाच आहे. समानार्थी शब्द, गुणधर्म, अगदी नवीन पदार्थांची माहिती, सगळं काही यात आहे. आता दुसरा ग्रंथ द्रव्यनामाकर निघंटू हा लिहिलाय भीष्मवैद्यांनी. आणि ह्याचं काम हे खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा, अनेकदा काय होतं की वेगवेगळ्या वनस्पतींना एकच नाव असतं. आता यामुळे गोंधळ होऊ शकतो, बरोबर? तर हा ग्रंथ बरोबर हाच गोंधळ दूर करतो. आणि म्हणूनच अचूक औषधोपचारासाठी हा ग्रंथ अगदी मोलाचा ठरतो. तर या 2 ग्रंथांचं पुनरुज्जीवन करणं हे एका खूप मोठ्या प्रोजेक्टचा फक्त एक छोटासा भाग आहे. आता आपण बघूया की हे प्राचीन ज्ञान आजच्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने कसं जपलं जातंय, कसं जतन केलं जातंय. आणि या कामाचा आवाका किती मोठा आहे याचा अंदाज घ्या. AMR पोर्टलवर तब्बल 16,000 आयुष्य हस्तलिखितांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी 4,249 हस्तलिखितांना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात आणलं गेलंय आणि जपलं गेलंय. आणि इतकंच नाही, 42,818 पेक्षा जास्त रिसर्च आर्टिकल्स आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत. म्हणजे विचार करा, प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची ही किती जबरदस्त सांगड आहे. आता हळूहळू चित्र स्पष्ट होत असेल की WHOने दिलेली ही मान्यता इतकी महत्वाची का आहे. हे काम फक्त जुने ग्रंथ जपण्यापुरतं मर्यादित नाहीये. नाही, तर या प्राचीन ज्ञानाला आजच्या आधुनिक जगातल्या आरोग्यसेवेसाठी वापरण्याचं हे खूप मोठं पाऊल आहे. यावर CCRASचे महासंचालक प्राध्यापक वैद्य रविनारायण आचार्य यांचं एक वाक्य अगदी परफेक्ट बसतं. ते म्हणतात की हे ग्रंथ केवळ ऐतिहासिक वस्तू नाहीत, ही एक जिवंत ज्ञान प्रणाली आहे. आणि खरं तर हेच या सगळ्या कामाचं सार आहे. आणि आता या मान्यतेमुळे भारतावर काही मोठ्या जागतिक जबाबदाऱ्या सुद्धा आल्या आहेत. एक नवी मिशनच आहे ही.
उदाहरणार्थ, जगभरातल्या पारंपरिक औषध पद्धतींसाठी एकसारखी शब्दावली तयार करणं, पारंपरिक औषधांना WHO च्या जागतिक रोग वर्गीकरणात स्थान मिळवून देणं आणि जगभरातल्या देशांना यावर संशोधन करण्यासाठी मदत करणं. थोडक्यात काय, तर भारताचं ज्ञान आता संपूर्ण जगाला दिशा दाखवणार आहे. तर आज आपण पाहिलं की कसं भूतकाळात दडलेलं ज्ञान आपल्या भविष्यासाठी एक मार्गदर्शक ठरू शकतं. पण जाता जाता एक विचार मनात येतोच की असं आणखी कितीतरी प्राचीन ज्ञान असेल जे कुठेतरी आपल्या शोधाची वाट पाहत असेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?